नमस्कार. आज आपण एक वर्किंग ड्रॉइंग्स कसे बनवायचे किंवा आर्किटेक्टच्या ऑफिसमध्ये वर्किंग ड्रॉइंग कसे बनवतात, त्याचा एखादा सेट जर आपल्याला बघता आला, तर त्या दृष्टीने आपण आज एक प्रयत्न करतोय. हा एक घराचा रेकॉर्डिंग आहे. या घराचं वर्किंग ड्रॉइंग आहे आणि जे वर्किंग ड्रॉइंग नुकतेच चालू करतायत, अशा विद्यार्थ्यांसाठी एक रेकॉर्ड म्हणून आपण तो दाखवतोय. तर हे एक छोटं घर आहे. धुळ्याला हे बांधलेलं आहे आपण. आणि त्याचे आपण ते एक प्रेझेंटेशन ड्रॉइंग्स किंवा वर्किंग ड्रॉइंग कसे करायचे, हे आपण एक स्लाईड शो बघूया. याच्यामध्ये जर आपण त्याचं रेंडरिंग केलं, तर कशा पद्धतीचं असू शकेल. इथे कारपोर्च आहे. कारपोर्चमध्ये तुम्ही त्या आतमध्ये आल्यानंतर इथे काही सामान ठेवण्याची जागा आहे. इथे तुम्ही आतमध्ये गेल्यानंतर इथे छोटंसं फ्लॉवर पॉट आहे आणि हा जिना वरती जातो. इथून जिना वरती इथून या बाजूने जिना असं वरती जातोय आणि इथून एक 2 स्टेप खाली जाऊन इथे लिव्हिंग रूम केलेली आहे आपण. या लिव्हिंग रूममध्ये अशी कॉर्नरला विंडो आहे आणि इथे आपण व्हरांड्यामध्ये जातो. या पॅसेजमधनं इथे आपण किचनमध्ये जातोय आणि किचन आणि डायनिंग अशी एक स्पेस आहे आणि डायनिंगमधनं तुम्ही इथे लिव्हिंगमध्ये ओव्हरलूक करू शकता आणि लिव्हिंगमधनं ओव्हरलूक करून या खिडकीतनं तुम्ही बाहेर बघू शकता. नंतर या बाजूला टॉयलेट आहे. या ज्यांचं घर आहे त्यांचे आई-वडील तिथे म्हातारे आई-वडील असल्यामुळे त्यांच्यासाठी आपण एक बेडरूम इथे डिझाइन केलेली आहे आणि एक इंडियन टाइप संडास, बाथरूम, वॉश बेसिन अशी इथे अरेंजमेंट केलेली आहे. आणि इथे जर आपण तुम्ही बघितलं तर ही बाजू पुढची बाजू नॉर्थ आहे, पाठीमागची बाजू साऊथ आहे. त्यामुळे इथे धुळ्याला गरमी पुष्कळ असल्यामुळे इथे व्हरांड्याची आपण मुद्दाम योजना केली आहे. त्याच्यामुळे इथे गरमी कमी होण्याच्या दृष्टीने आपण तशा प्रकारचे डिझाइन केलेलं आहे. हा ग्राउंड फ्लोअर प्लॅन आहे. आपण जर फर्स्ट फ्लोअरला जर गेलो, तर या जिन्यातनं आपण इथे आल्यानंतर इथे एक मास्टर बेडरूम आहे मोठी, म्हणजे किचन आणि डायनिंगचा खाली जी रूम आहे त्याच्यावरती इथे मास्टर बेडरूम आहे. मास्टर बेडरूमच्या इथे मोठा दरवाजा देऊन तो व्हरांड्यामध्ये ओपन आउट होतो. इथे आपण व्हरांड्यामध्ये बसू शकतो. इथे एक छोटी खिडकी दिली आहे. खिडकीतून तुम्ही खाली लिव्हिंग रूममध्ये बघू शकता, कारण याला डबल हाईट आहे. लिव्हिंग रूमची हाईट जवळ-जवळ 17-18 फूट आहे. तर या खिडकीतनं तुम्ही ते बघू शकता किंवा इथे एक छोटंसं रेलिंग आहे. इथूनही तुम्ही खाली बघू शकता. तसंच या बाजूला एक स्टुडिओ आहे. कारण ज्यांचं आपण हे घर केलंय ते सर आहेत, ते आर्टिस्ट आहेत. ते पेंटिंग वगैरे करतात. तर त्यांच्यासाठी इथे आपण एक स्टुडिओ बनवलेला आहे आणि स्टुडिओचा हा दरवाजा उघडल्यानंतर आपण इथे गच्चीमध्ये येतो. या गच्चीमध्ये थोडंसं झाडं लावून वरती वेल लावून अशी एक स्पेस आपण निर्माण केलेली आहे, की तिथे पेंटिंग करताना मध्ये बाहेर येऊन बसू शकतात आणि ते एक चांगल्या वेगळ्या प्रकारचं वातावरण तिथे निर्माण होऊ शकेल, या दृष्टीने इथे आपण हे टेरेस निर्माण केलेलं आहे. तर हा फर्स्ट फ्लोअर प्लॅन झाला. नंतर आपण पुढचे बघूया स्लाईड. तर हे हे याचं रूफ, हा जो एरो दाखवतो हे रूफ पुढच्या बाजूला स्लोप होतं. हा जो एरो आहे ते नॉर्थच्या साऊथच्या डिरेक्शनला स्लोप होत आहे आणि हा व्हरांडा आणि एक लिव्हिंग रूम इथे फ्लॅट रूफ आहे आणि इथे वरती टॉयलेट ब्लॉकच्या वरती पाण्याची टाकी आहे. त्याच्यासाठी हा जिना वरती जातोय आणि इथे परगोला दिलेला आहे. इथे जे टेरेस आहे त्याच्यामध्ये परगोला दिलेला आहे. आता आपण स्लाईड शो बघूया. अशा पद्धतीने कट सेक्शन जर आपण घेतला तर कसा दिसेल त्याच्यावरती दाखवलेलं आहे. हा दुसऱ्या बाजूने कट सेक्शन जर दाखवला, तर ही इथे डायनिंग स्पेस आहे. डायनिंगच्या इथे लिव्हिंग रूम खालच्या लेव्हलला आहे. इथून तुम्ही या जिन्याने वरती जाता. या वरच्या लेव्हलला आहे. त्या लेव्हलवरून इथून तुम्ही खाली बघू शकता. कारण याची हाईट जास्ती आहे. त्या लिव्हिंग रूमची हाईट जवळ 17-18 फूट आहे. जवळ 6 मीटर आहे आणि या बाजूला इथे स्टुडिओ आहे. स्टुडिओच्या दरवाज्यात तुम्ही बाहेर गेला की तिथे गच्ची आहे, टेरेस आहे. तर हा तुमचा फर्स्ट फ्लोअर झाला, प्लॅन झाला. पुढचं बघूया आपण. हे अशा पद्धतीने त्याचे स्लोपिंग रूफ दाखवलेले आहेत. हा वेगळ्या पद्धतीने चा व्ह्यू आहे. हे फ्लॅट रूफ आहे. म्हणजे तुमचं टॉयलेट ब्लॉक, लिव्हिंग रूम आणि व्हरांडा याच्यावरती फ्लॅट रूफ आहे. ही मास्टर बेडरूम आहे. इथे स्टुडिओ आहे आणि इथे परगोला आहे. अशा पद्धतीचं प्लॅनिंग आहे. ते आपण ग्राउंड फ्लोअरला बघू शकता. त्याच्यामध्ये पुढच्या बाजूला पोर्च आहे. या स्टेप चढून आपण आतमध्ये येतो. इथून ही स्टेअरकेसमधून आपण वरती, या स्टेअरकेसनं वरती जातो. 1-2 स्टेप खाली गेले की ते लिव्हिंग रूम आहे. इथे किचन आणि डायनिंग स्पेस एकत्र आहे. इथून आपण बाहेर व्हरांड्यामध्ये जातो
आणि ते छोटं गार्डन मध्ये ते ओपन आउट होतंय. इथे संडास बाथरूम आहे, वॉश बेसिन आहे आणि मास्टर बेडरूम आहे. हे आई-वडिलांची रूम आहे. फर्स्ट फ्लोअरला इथे मास्टर बेडरूम आहे. इथे स्टुडिओ आहे. इथे परगोला आहे. हा छोटा स्टीलचा जिनावरती टॉयलेटच्या वरती जो स्लॅब आहे, तिथे पाण्याची टाकी आहे. तिथे जातोय आणि इथे लिव्हिंग रूममध्ये आपण वरतून बघू शकतो. ज्या डबल हाईट दिलेली आहे. अशा पद्धतीचं फर्स्ट फ्लोअरचं प्लॅनिंग आहे. हे त्याच्यात वेगवेगळे सेक्शन्स काढलेले आहेत आपण. तर याच्यावरून तुम्हाला थोडीशी कल्पना येऊ शकेल. वेगवेगळे रेंडरिंग टेक्निक्स वापरून ते केलेले आहे. हे कॉर्पोरेशन ड्रॉइंग कसं करायचं, त्याचा एक नमुना दाखवलेला आहे, की विद्यार्थ्यांना तेही कळावं, की त्याच्यामध्ये साइट प्लॅन येतो, सगळे फ्लोर प्लॅन्स येतात, एक एलिव्हेशन येतं, जिना आणि टॉयलेटमधनं सेक्शन येतो, तुमचा आधी जसा सोसायटीचा नकाशा येतो, बिल्ट एरिया येते, दरवाजा खिडक्यांचं शेड्यूल येतं आणि टोटल बिल्ट एरिया, प्लॉटची एरिया किती आहे, बांधकामाची एरिया किती आहे, आपण एफ-एस-आय किती वापरतोय, याचं सगळं स्टेटमेंट इथे उजव्या बाजूला दिलेलं आहे. तर हा जो हे जे ड्रॉइंग आहे, ते कॉर्पोरेशनचं ड्रॉइंग आहे. हे आता एक-एक पुढच्या मजल्याला पुढच्या फ्लोअरला हे फर्स्ट ग्राउंड फ्लोअर आणि फर्स्ट फ्लोअर आहे. ते कॉर्पोरेशन कशा पद्धतीने काढले. सेक्शनचे हे सेक्शन बघा ए, बी, बी, सी, सी कुठून आपण सेक्शन घेतले ते पण इंडिकेट केलेलं आहे. नंतर त्याच्या डायमेन्शन्स, पार्ट डायमेन्शन्स काय आहेत ते दिलेलं आहे. हे बघा त्याचे सेक्शन्स कसे काढायचे, सेक्शन लाईन्स कशा काढायच्या ते दाखवलेलं आहे. हे सेक्शन्स आहेत त्याचे वेगवेगळ्या लेव्हलला. ग्राउंडला प्लेन बीम्स आहेत आणि फ्लोर बीम्स आहेत. स्लोपिंग रूफ्स आहे. जिना दिसतोय आपल्याला. व सेक्शन्स आहेत. हे पुन्हा ग्राउंड आणि फर्स्ट फ्लोर प्लॅन, सगळे एलिव्हेशन्स, रूफ प्लॅन, सेक्शन वेगवेगळे सेक्शन्स. हे प्लिंथ लेव्हलचे सेक्शन्स आहे सगळे. हे सुद्धा प्लिंथ लेव्हलचे सेक्शन्स आहेत. हे 3D ड्रॉइंगमध्ये आर-सी-सी फ्रेम कशी येणार आहे? तुमचे पेरिफरीचे बीम्स कसे येणार आहेत? आतले प्लेन बीम्स कसे कोणत्या लेव्हलला येणार आहेत? ते दाखवण्यासाठी हा नकाशा केलेला आहे. नंतर वरच्या लेव्हलची फ्रेम कशी येणार आहे? वेगवेगळ्या कलरमध्ये आपण दाखवलेलं आहे. आर-सी-सी फ्रेम आणि स्लॅब हे याच्यामध्ये दाखवलेले आहे आपल्याला. तर हा पुढचा एक व्ह्यू आहे. असे वेगवेगळे त्याचे व्ह्यू दाखवतोय आपल्याला. हे कट केल्यानंतर कसं दिसेल? हा जर घर जे आहे ते नॉर्थ साउथ असं जर आपण कट केलं, तर हे सगळे जे येलो कलर दिसते तुम्हाला हे सगळे बीम्स आणि स्लॅब कट झालेले. हे हे टॉयलेटचा भाग आहे. हा वरचा टॉयलेटचा भाग दिसतोय तुम्हाला. हे सुद्धा कट सेक्शन्स आहेत. की ज्या वेगवेगळ्या कलरमध्ये दाखवले. काही ठिकाणी संक स्लॅब आपण टॉयलेटसाठी वापरतो. तर त्या ठिकाणी संक स्लॅब येत असल्यामुळे त्याला वेगळा कलर दाखवलेला आहे. वेगवेगळ्या रंगामध्ये आपण ते इंडिकेट करू शकतो. त्याचे लेव्हल्सही दाखवू शकतो आपण. असे वेगवेगळे लेव्हल्स आपण त्याचे दाखवलेले आहेत. पुढचे बीम बीम नंबर्स पण दिलेले आहेत आपण आणि स्लॅबचे पण इंडिकेशन दिलेलं आहे. हे त्याचे ब्रिक वर्क कसं करणार आहोत आपण, त्याचं टेक्स्चर कसं येणार आहे, ते पण याच्यामध्ये दाखवलेलं आहे. ब्रिकचे सेक्शन्स आहेत. त्याच्यामध्ये आपण 2 भिंतीमध्ये 2 विटांच्या भिंतीमध्ये थर्मोकोलचा स्लॅब टाकले होते, की ज्याच्यायोगे बाहेरची गरमी कमी यावी या दृष्टीने त्याचं आपण डिझाइन केलं होतं. कारण हे धुळ्याला साईट असल्यामुळे तिथे गरमी पुष्कळ आहे. नंतर हे दरवाजे, खिडक्या यांचे डिटेल्स हे सगळ्या खिडक्यांचे डिटेल्स आहेत. हे वेगवेगळे त्याचे एलिव्हेशन्स, वेगवेगळे कलर स्कीम्स त्याच्यात कोणचे आपण योग्य दिसेल करता येईल आपल्याला त्या दृष्टीने त्याचे कलर स्कीम केलेले आहेत. हे रंगाचे कोडिंग दिलेले, कोणत्या रंगाचा कोडिंग आपण कुठे टाकावं ते पण दिलेलं आहे. हे आर-सी-सी ड्रॉइंग आता सेंटर लाईन प्लॅन्स आहेत त्याचे. काही बीमचे शेड्यूल्स आहेत. बीम्स कसे येतील, कोणत्या लेव्हलला येतील, हे त्याचे वेगवेगळ्या फ्लोअरच्या लेव्हलचे प्लॅन्स आहेत आणि त्याचे लेव्हल्स दिले आहेत आपण. हे सगळे प्लिंथ लेव्हलचे ड्रॉइंग्ज आहेत. प्लेन बीम कोणत्या लेव्हलला घ्यायचे, त्याची फुटिंग कशी येणार ते सगळं दिलेलं आहे. हे मी
भरभर पुढे सरकवतो, कारण त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आता सांगून झालेल्या आहेत आपल्या. जिन्याचं डिटेल्स कसं येणार आहे, वेगवेगळ्या फ्लाइट्समधनं सेक्शन घेतलेत आपण आणि त्याचे डिटेल्स दिलेले आहेत. हे त्याचे एलिव्हेशन्स आहेत, दरवाजे, खिडक्या, भिंतीला आपण जे आतमध्ये इन्सुलेशन करणार आहे त्याचे डिटेल्स आहेत. त्या खिडक्या कशा, आतले शटर्स किती किती येतील, त्यांचे साइजेस काय आहेत, लाकडाचा साईज काय आहे, हे लाकडाच्या खिडक्या केलेल्या आहेत आपण त्याला, त्याचे साइजेस दिलेले आहेत. हे सगळं वरची रूम आणि टेरास मधलं सेक्शन वॉटरप्रूफिंग कसं करणार याचे डिटेल्स दिलेले आहेत. हे इलेक्ट्रिकल लेआउट्स दिलेले आहेत आपण. इलेक्ट्रिकल लेआउट्स आहेत सगळे. हे त्याची खिडक्या कशा येणार त्याचे डिटेल्स दिलेले आहेत. हे काही व्ह्यूज आहेत त्याचे. टॉयलेटचे डिटेल्स दिलेले आहेत, पाईप्स कसे येतील, त्याच्यामध्ये स्लोप कसे येणार, टायलिंग कसं करणार आपण त्याचे डिटेल्स दिलेले आहेत. हा जिन्याचं डिटेल आहे. त्याचे विड्थ किती आहे, ट्रेड किती आहे, रायझर किती आहे, त्याचे डिटेल्स दिलेले आहेत. रेलिंग कसं येणार आहे, कुठच्या मटेरियलमध्ये केलेलं आहे आपण त्याचे डिटेल्स आहेत हे सगळे. किचन डायनिंगमध्ये किचन ओटा कसा करणार आहे त्याचे डिटेल्स दिलेले आहेत. हे किचन ओट्याचेच डिटेल्स आहेत आणि टॉयलेटचाही व्ह्यू पण काढलेला आहे आणि त्याचा प्लॅन पण काढलेला आहे. त्यामुळे काम करणाऱ्याला पूर्णपणे त्याची कल्पना येऊ शकते. टॉयलेटचे डिटेल्स आहेत. हे बाहेरच्या परगोला आणि रेलिंग कसं येणार त्याचे डिटेल्स आहेत. किचन आणि डायनिंग त्याचे डिटेल्स आहेत. नंतर बाहेरचे दरवाजे आहेत, काही काही ठिकाणी आपण त्याला व्हेंटिलेशनसाठी मध्ये ग्रिल टाकलेली आहे, त्याचे डिटेल्स आहेत. पॅरापेट वॉलला काही ठिकाणी होल्स आहेत, की आतमध्ये वारा येण्यासाठी काही जागा ठेवलेली आपल्याला, त्याचे डिटेल्स आहेत. अशा पद्धतीने हा पूर्ण सेट मुलांसाठी मी उपलब्ध करून देतोय आणि याच्यापेक्षा विशेष काही जास्ती जर माहिती हवी असेल, तर तुम्ही मला जरूर कॉन्टॅक्ट करू शकता. माझा मोबाईल नंबर लिहून घ्या. मोबाईल नंबर लिहून घ्या 9890440648. पुन्हा एकदा सांगतो 9890440648 आणि माझा ईमेल आयडी आहे भाटे48 BHATE भाटे भाटे 48 या याच्या नंबरवरती आणि ईमेल आयडी वरती तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता आणि ज्या विद्यार्थ्यांना या क्षेत्रामध्ये पुढे प्रगती करायची आहे, त्या लोकांनी आर्किटेक्चर ड्राफ्ट्समनशिप म्हणा, आर्किटेक्चर असिस्टंटशिप म्हणा, बिल्डिंग सुपरवायझर म्हणा, अशा प्रकारचे कोर्सेस केले त्यांनी ड्रॉइंग शिकून घ्यावं आणि आपल्या ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही आता काम करताय, त्याच्यामध्ये अनेक प्रगती साधण्यासाठी तुम्हाला अनेक थोडंसं जास्ती काम करावं लागेल, ड्रॉइंग शिकावे लागतील. तर हे सगळे जे वेगवेगळे सॉफ्टवेअर्स आहेत, विशेषतः AutoCAD आहे, Revit आहे, नंतर SketchUp आहे. याच्याविषयी जास्ती शिकायचं असेल किंवा बांधकामाविषयी, बांधकामशास्त्र आहे, बिल्डिंग सुपरविजन आहे, याच्याविषयी जास्ती शिकायचं असेल, तर तुम्ही मला जरूर संपर्क करा. तुम्ही कोणत्याही ठिकाणी राहत असाल, कोणत्याही गावात राहत असाल, फक्त तुमच्या घरामध्ये इलेक्ट्रिकल कनेक्शन पाहिजे आणि एक छोटा तुमच्याकडे लॅपटॉप म्हणा किंवा पीसी पाहिजे. हे जर असेल तर तुम्हाला ऑनलाईन शिकवण्याची आपण व्यवस्था करू शकतो. तेव्हा जरूर तुम्ही माझ्याशी संपर्क करा आणि मग पुढे कशा पद्धती आपण प्रगती करायची हे आपण जरूर बघूया. धन्यवाद.